आठवले चला की चला 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 एक कॅमेरा दिसतो तुम्ही चल बोरा पूर्व करून चांगलं होतं हे का इकडे बघा बाकी सर्वसामान्य कार्यकर्ते नाही म्हणजे मला काय मला साधला म्हणजे खाली पुढे या लोकसभेच्या इलेक्शनच्या अनुषंगानं गावभेट दौऱ्यानिमित्त बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजेभाऊ राऊत यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्त आपण या ठिकाणी कॉर्नर बैठकीचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्त राजेभाऊचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं। इलेक्शन हे कुठलंही लागल्यानंतर जी धावपळ असते राजेभाऊची सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी, अगदी ते लोकसभेचं असेल, आमदारकीचं असेल, नगरसेवक पदाचं असेल, जिल्हा परिषदेचं असेल, पंचायत समितीचं असेल, एवढंच नाही अगदी ग्रामपंचायत जरी इलेक्शन लागलं तरी कार्यकर्त्यांना मोठं करायचं, त्यांना बळ द्यायचं काम हे नेहमी राजेभाऊनं पहिल्यापासून केलेलं आहे आणि आज तागायत ते काम नेहमी चाललेलं आहे। त्याचा मी एक साक्षीदार आहे। 1999-2004चा तो काळ मला आठवतोय। दिवसभर आम्ही प्रचार करायचो आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यातला एक छोटा कार्यकर्ता मी होतो। राजेभाऊचं घराच्या शेजारी एक छोटंसं संजूभाऊ राऊतांनी
मंगल कार्यालयाच्या सामानाचं त्या ठिकाणी ऑफिस केलं होतं आणि त्या ऑफिसच्या समोर दिवसभर भागून पळून आल्यानंतर इलेक्शनच्या धावपळीतून संध्याकाळी त्या ठिकाणी शेवटची बैठक व्हायची. ते दिवस मला आठवत आहेत. विजय कुठलाही सोपा नसतो. विजय हा खेचून आणावा लागतो आणि खेचून आणण्यासाठी ही तळागाळाचे कार्यकर्ते जे आहेत जेव्हा भरून पाळणारे त्यांच्यावर विजय कुठलाही अवलंबून असतो. त्याच्यामुळे ही कॉर्नर बैठक ठेवलेली असते. का तर इलेक्शन कशाचं लागलं, आपल्याला प्रचार काय करायचा आहे, नेमकं धोरण काय, आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं याच कॉर्नर बैठक ठेवली आहे. सांगत असताना या इलेक्शनच्या निमित्तानं बंधूंनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला वरच्या लेवलला राजकारण काय चाललंय बघायचं नाही. आपला उमेदवार राजाभाऊ आहे असं समजून आपण काम करायचंय. का तर आपली कामं मोदी साहेबांकडे नाहीत, शरद पवार साहेबांकडे नाहीत, अजितदादाकडे नाहीत, अन्य कुठल्याही नेत्याकडे आपली कामं नसतात. आपली कामं असतात राजाभाऊकडे आणि राजाभाऊकडून ती कामं कशी करून घ्यायची ह्याचा प्रत्येक गावातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेळोवेळी आम्ही दिलेला आहे. भले पाणी पुरवठा विहिरीचं काम असेल रखडलेलं 40x50 विहीर करायची, ते 28 फूट काम झालं होतं. राजाभाऊच्या मागे लागून आम्ही ते 40x50 कसं करायचं ताबडतोब निर्णय घ्या म्हणून तगादा लावला आणि राजाभाऊनी तो निर्णय लवकरात लवकर पार पाडला. आज त्या विहिरीचं काम चालू आहे. आम्ही परवा फोटो टाकतो लोकांनी सगळ्याला काम चालू आहे का ते बघा म्हणून. तेवढं चालू असताना गावाला प्यायचा पाण्याचा दुष्काळ निर्माण झालाय. झाला का नाही खरं सांगायचं? गावात पाणी प्यायला आहे का? मी म्हणतोय म्हणून नाही. गावाला पाण्याच्या टँकरची गरज होती का नव्हती? खरं सांगा, होती का नव्हती? आणि हीच कैफियत आम्ही राजाभाऊकडे जाऊन मांडली गेल्या 8-10 दिवसाखाली. राजाभाऊ म्हणले पाणी गावात नाही का कसलंच? अहो शपथ म्हणलं कसलंच पाणी नाही. गावात पुन्हा ऊस बाग बीग काय काही नाही म्हणलं. जर पाणी गावात असतं तर लोकांनी बागायत केलं नसतं का? मग काय करायचंय? आणि म्हणलं काही करा, गावात टँकर द्या ताबडतोब. का तर आज गावाला प्यायलाच पाणी नाही. मग राजाभाऊनी ताबडतोब कलेक्टर ऑफिस पासून तहसीलदार BDO पर्यंत पाणी पुरवठा खालचा अधिकारी सगळ्याला फोन लावले ताबडतोब. आणि दुसऱ्या दिवशी रविवार होता, शनिवारी आम्ही गेलतो. राजाभाऊ म्हणले उद्या रविवार आहे काय मला माहित नाही, परंतु प्रांत तुमची वाट बघतोय सोलापूरला. आणि मी कौतुक करतो सुमंत मेजरचं, गटतट बाजूला ठेवून सुमंत मेजर रविवारी सोलापूर ऑफिसला गेले, तिथली कागदपत्र सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि तिसऱ्या दिवशी आपल्या गावाला पाण्याचा टँकर चालू झालाय. म्हणून आता गावात पाणी काम करायची तर्म असली पाहिजे. सुमंत मेजर सोलापूरला आणि आम्ही 5-7 कार्यकर्ते पाणी पुरवठा विरोध राजाभाऊनी सांगितलं होतं की तिथं काम कसं चाललंय बघून या. डोळ्यानं जाऊन बघा तुम्ही. कॉन्ट्रॅक्टर काय करतोय तो विषय वेगळा असतोय, परंतु कार्यकर्ता म्हणून तुमच्या गावची विहीर म्हणून तुमची जबाबदारी आहे ती जाऊन बघायची. आम्ही बी गेलो. समाधानकारक चित्र आम्हाला वाटलं. तिने सांगितलं सकाळपासून मंजुरीच पाणी काढलंय, साधारण 30-35 फूट काम झालंय, अर्धा पाऊण तासाचं पाणी येतंय, अजून 15 फूट काम बाकी आहे. आम्ही एकच मिनिटात राजाभाऊ तुम्हाला करणार आहे. ते 50 फूट काम होणार आहे, परंतु तो जमिनीपासून खाली 50 फूट पाहिजे आम्हाला. वरचं ती 7-8-10 फूट काम झालेलं आहे, ती मापात घेऊन ये. का तर असं कुठेही होऊ शकत नाही आणि असं घडू नये आमची इच्छा आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आम्हाला त्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जी गावोगावला एक बोलायचा भाग, खरी परिस्थिती सांगतो, सांगतात लोक कमिशन मिळत असं. आम्हाला अजून कमिशन काय ती माहित नाही. आम्हाला कुठल्याही वगैरे कसल्याही कमिशनची अपेक्षा नाही. आमचं म्हणणं एकच आहे, आम्हाला रुपया कमिशन देऊ नका, परंतु त्या आमच्या पाणी पुरवठा 4 बोळं 100 फुटाची आडवी मारून द्या, जेणेकरून आम्हाला पाण्याचा दुष्काळ पुन्हा बघायला मिळणार नाही. आज तुमच्या माध्यमातून बघत असताना साधारण 2008च्या काळामध्ये बार्शी धोत्रे ह्या 4.5 कोटी रुपयाचा रस्ता पिंपळगाव मंदापूरपर्यंत मंजूर झाला आणि त्याच्यानंतर त्या रस्त्याची आता ह्या 2-4 वर्षामध्ये अतिशय दुरावस्था झाली होती. दुरावस्था म्हणण्यापेक्षा ह्या 4-6 महिन्यात ह्या 2 वर्षात तर राजाभाऊचा आमचा रामरामच बंद पडला. का? आम्ही मधून जाणार म्हणजे माणसं मधल्या रस्त्याने जामगावरून. आणि राजाभाऊ तिकडून शेताकडे त्यांची चक्कर अशी रोज दिवसात 2-3 वेळेस इथं असल्यानंतर जाता येताना रामराम काढायचा, एकामेकाचं तोंड बघायला मिळायचं. आणि एक खासियत आहे, काय लोकांचं तोंड बघितलं कामं शुभ होतात, त्यात राजाभाऊचं एक नाव आहे. आम्हाला वाटायला अरे आमची कामं रखडायला लागली का तर राजाभाऊचं तोंड बघायला मिळत नाही. का? आमच्या जीवाभावाचा माणूस, आमचा आमदार माणूस, आम्ही निवडून आणलेला माणूस आणि बघायला मिळत नाही. आम्ही राजाभाऊच्या मागे सांगितलं राजाभाऊ काही करा. ते सांगितलं की काही रस्ता जिल्हा परिषद काळ आहे, काही रस्ता दुसऱ्याच ह्यात आहे, त्या रस्त्याचं काय करावं मलाच कळणार गेलं. आम्ही म्हणलं काही करा, गडकरी साहेबाची भेट घ्या, इथं दुसरा बांधकाम मंत्री कोण असेल महाराष्ट्र शासनात त्यांची भेट घ्या, पण ते रस्ता चालू करा. आता त्या रस्त्याचं काम चालू झालं. राजाभाऊनी परवा सांगितलं तुमच्या गावचा पाणी दुष्काळ मला कायमचा मिटवायचा आहे. आणि कशाच्या माध्यमातून? उजनीचं पाणी मी इथं आणतोय बार्शी तालुक्याला. बंधून खरी गोष्ट आहे. लोक हसतात काय बोलणार, उजनीचं पाणी 100 किलोमीटर बार्शीला कसं येणार? काय येत नाही. अहो आज तुम्ही आपलं गणेश तलाव जाऊन बघा, तलाव भरून घेतला पूर्ण,
त्याच्या वरची जेवढी तळी आहे ती गाडेगाव कडल्या बाजूला पलीकडल्या बाजूला ती सगळी भरून घेतली. पाणी आल्याशिवाय भरली का होती? ह्याचा अर्थ पाणी येत आहे असं कुणी म्हणायचं कारण नाही. धोत्र्याला पाणी कसं येईल? धोत्र्याला स्वतः तावडी तळ्यात पाणी आणणार आहे, तावडी तळ्यातून खामगाव तळ्यात पाणी जाणार आहे आणि खामगावच्या तळ्यातून महागावच्या तळ्यात पाणी जाणार आहे. आणि काय पाणी उचलफेक पद्धतीनं काही पाईपलाईन आपण आणू शकतोय. पुन्हा 100% आपल्या गावाला पर्क्युलेशनच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे. पाणी साठल्यानंतर पाण्याचा नियम असतो. पाणी ज्या ठिकाणी साठतं त्यानंतर तिथून 14 किलोमीटर पाणी असं अख्ख्या जमीन पसरत जातं. मी म्हणतो डायरेक्ट नाही मिळलं, विहिरीला पाणी लागेल, बोरला पाणी लागेल. राजू तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो मी की महागावचं तळ झाल्यानंतर आणि बाबळगाव तळ झाल्यानंतर आमच्या गावात बोरला पाणी लागायला लागलं. पहिलं बोरला सुद्धा पाणी लागत होतं, बोर विहीर कोरडं लागायचं. परंतु ते बाबळगावचं तळ झाल्यापासून आणि महागावचं तळ झाल्यापासून बोर घेतलं की कोरडं जात नाही, काय होत नाही, पाणी लागतंय. 15-20 मिनिटाचं होत नाही पण बोर चालतंय. अशी आज परिस्थिती आहे. 100% ही तळी भरल्यानंतर आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे आणि शेतीचा सुद्धा प्रश्न आपला कायम मिटणार आहे. मी जास्त राजूभाऊचा वेळ न घेता या ठिकाणी आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक बबनतात्या गुरव यांना विनंती करतोय की आपण राजूभाऊच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या ठिकाणी राजूभाऊला पुष्पगुच्छ पुष्पहार घालून ज्येष्ठ नागरिक सर्वसामान्य माणसाच्या हातून सत्कार झाला पाहिजे माझी इच्छा असते. आम्ही कार्यकर्ता मोठे माणसं गावात पाटील असतोय, सरपंच असतोय, आम्ही पाळणारे कार्यकर्ता असतोय. मान सन्मान शेवटच्या घटकाला दिला पाहिजे आमची इच्छा असते. म्हणून या ठिकाणी अतिशय गावातील गरीब माणूस, साधारण माणूस आणि ते देवाचे पुजारी आहेत म्हणून त्यांच्या हस्ते सत्कार तुमचा ठेवला आहे. या ठिकाणी बबनदादाच्या हस्ते राजभाऊंचा सन्मान होतोय. इकडे बघा गुरु, इकडे बघा, इकडे बघा, हात लावा. या ठिकाणी सन्माननीय राजभाऊ यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. यानंतर कुंडलिक भाऊ गायकवाड यांचा देखील सन्मान केला पाहिजे. ते ज्येष्ठ नेते आहेत. पहिल्यापासून राजभाऊच्या आता खंबीरपणाने ते पाठीमागे उभे राहिले आहेत. मी सुमंत मेजर यांना विनंती करतोय आपण कुंडलिक भाऊचा सन्मान करावा. आणि यानंतर मी या ठिकाणी बार्शी तालुक्याचे लोकप्रिय लाडके नेते, कार्यसम्राट, पाणीदार आमदार ज्यांच्यावर तरुणाई फिदा आहे, वडीलधारी माणसं फिदा आहेत, बारकी बारकी पोरं सुद्धा त्यांचं भाषण ऐकायचं. ते आमचं होमायचं ते झालेलं आहे. ती सारखा सांगतो राजभाऊ काय करते तो म्हणला का म्हणलं ती राजकारण आणि समाजकारण करतात. गावाला प्यायला पाणी, गावाला रस्ते, गावाला वीज ही कामं ती करतात. असे कार्यसम्राट आमदार राजभाऊ यांच्या ठिकाणी आता भाषण होणार आहेत. ते आपल्या सर्वांना संबोधित करणार आहेत. आपल्या धोत्र्यामधील या कॉर्नर बैठकीच्या निमित्तानं उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, सरपंच, त्याचबरोबर आमचे मुलुक मैदानी तोप, पठाणसाहेब, मायावर आलेले भाऊ, सर्व ज्येष्ठ मंडळी, आज या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रत्येक गावागावामध्ये फिरत असताना या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एवढा वेळ अपुरा पडायला लागलाय की बरीच पळापळी होती. सकाळी आता पहाटे 5ला उठायचं, आम्हाला काय 7ला म्हणलं तर गावात येऊ शकतो, पण सगळी जमणं पण गरजेचं आहे. दुपारी 11च्या पुढं 5 वाजेपर्यंत भयानक असं ऊन आहे. त्या उन्हामध्ये पण अडचण आणि सकाळी 3-4 गावं आणि संध्याकाळी 5-7 गावं असा प्रवास या ठिकाणी चालू आहे. कमी वेळ आणि जास्त गावं घेण्याची असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये तर सभा घेणं शक्यच नाही. म्हणून या ठिकाणी या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना संवाद साधण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे. या अगोदरही गावामध्ये आपण मध्यंतरी उद्घाटनाच्या निमित्तानं सभा वगैरे झालेल्या आहेत आपल्या, परंतु या ठिकाणी माझी धोत्र्यातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव या सगळ्यांना या ठिकाणी नम्रतेची विनंती की आत्ताच आपल्या हमीद बहिणी सांगितलं की ती 99 पासून सगळी गावातली मंडळी माझ्याबरोबर सक्रिय सहभागी. ज्यावेळेस मी राजकारणामध्ये ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला 99ला विधानसभेचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलो आणि खऱ्या अर्थानं काम करत असताना आपल्याला सुद्धा माहिती आहे की 2004 ते 2009 या कालखंडामध्येच या भागामध्ये आपण काम करू शकलो. प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो जामगावपासून आपल्या ममदापूरच्या रस्त्यापर्यंत. पूर्वी तीच परिस्थिती होती.
2008ला रस्ता मंजूर केला, काम केलं आणि माझ्या माहितीनंतर परत म्हणून त्या रस्त्याकडे काय कोणी बघितलं. नंतर मी आमदार झाल्यावरच त्याचा योग आला, परत योगायोग दुसऱ्यांदा आमदार झालो आणि त्या रस्त्याचा विषय मिटवलेला आहे. आज गावातील सगळ्यात महत्वाचा पाण्याचा विषय. आज आपण पाहताय की बराच संघर्ष आपल्याला या ठिकाणी करावा लागला, परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत आपण गावाला मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास किती 89 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी कधी ना एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामध्ये विहीर, पाईपलाईन हा सगळा विषय घेत असताना आपल्याला जवळच देशमुख पिंपळगाववरनं विहीर मंजूर होती, परंतु तिथल्या शेतकऱ्यांची काय अडचण आली. मी 3 वेळेस जाऊन आलो तिथं त्या विहिरीवर, परंतु शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आपल्याला शेवटी शेतकरी हा त्या ठिकाणी त्याचं ऐकून घेतलं पाहिजे, त्याची मर्जी मोडता कामा नये. या दृष्टिकोनातून आपण तो स्पॉट बदलला आणि ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये विहीर घेण्याचं काम केलं. आपण शेतकऱ्यांना तिथं कुठल्याही नाराज केलं नाही आणि त्या गावाचंही समाधान केलं आणि आपल्या गावाचा कायमचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटावा या दृष्टिकोनातून आता विहिरीचं काम चालू आहे. पाणी त्यालाही लागलंय, आणखीनही विहीर खोल जाणार आहे. अमित भाई, आपण जे म्हणले कमिशन, मला वाटत नाही बार्शीत कमिशनचा विषय असेल. तुमचा आमदारच असल्या भानगडीत पडत नाही तर सरपंच पण पडणार नाही. त्यामुळं या ठिकाणी आपण एवढी कामं या ठिकाणी या बार्शी तालुक्यामध्ये दिली. कुणीही म्हणणार नाही की आता तुमचे तर 25-15 रस्त्याला दिलेत पैसे. त्याचबरोबर वरती वस्तीवरती, लांडी वस्तीवरती सभागृहाचं काम त्या ठिकाणी पूर्ण जवळपास होत आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला देवीचा. आत्ताच आपण दर्शन घेऊन आलो पद्मावती देवीचा, या ठिकाणी आत्ताच दर्शन घेऊन आलेलो आहे. आज तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्याही देवीच्या सभागृहाला लवकरात लवकर त्या ठिकाणी सुद्धा 20-25 लाख रुपये कबूल केलेलं आहे. तोही 15 जूनच्या नंतर मी निधी देणार आहे. तेही काम लवकरात लवकर तुम्हाला सभा मंडपाचं करून देतो. त्याच्याबद्दलही कुठली अडचण असणार नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण काम केलेलं आहे. गावातल्या अंतर्गत रस्ते दिले, दलित वस्तीमध्ये दिलेले आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पैसे देण्याचं काम, या ठिकाणी निधी देण्याचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मित्रांनो काम करतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये होता. 2019 पासून तुम्ही मला आमदार केलं आणि त्याच्या अगोदर माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस पासून जी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचा एक आपण पद्धत अवलंबली, कारण नुकसान झाल्यानंतर इतर भागामध्ये पैसे मिळायचे, शेतकऱ्याला नुकसान, परंतु आपल्या तालुक्यात मिळत नसायचे. परंतु 2019 पासून आता काय जर बेरीज केली तर 422 कोटी रुपये आज आपण मंजूर केले. त्यातले फक्त 62 कोटी रुपये येलो मोजकचे वाटण्याचे राहिले, ते सुद्धा वाटण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, फळबागा, सगळ्या कुठलीही योजना जी सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, शेतकऱ्याला सातत्यानं मदत करते. आणि ती मदत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर सगळ्या तालुक्याची आकडेवारी काढली, तुम्ही सर्च करा, तरुण मित्राला मी सांगतो की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना मदत मिळणारा एकमेव बार्शी तालुका असेल. एकही मदत आपण मिळण्यापासून शेतकरी वंचित ठेवलेला नाही. भविष्य काळामध्ये सुद्धा कुठलंही आसमानी सुलतानी संकट आलं किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर सातत्यानं सरकार आपल्या पाठीशी राहणार. आज या ठिकाणी मला धोत्र्यातील सर्व बांधवांना नम्रतेची विनंती करायची, वडीलधारी मंडळीला, तरुण मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टँकर दिला म्हणून तुम्ही टाळ्या वाजवले. एक टँकर पाणी पिण्याचा दिला म्हणून मी टँकर दिला म्हणून तुम्ही टाळ्या वाजवता, ही काय माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला शोभणारी गोष्ट नाही. या ठिकाणी आपण दुष्काळात पडू नये किंवा दुष्काळावरती मात करावी या दृष्टिकोनातून मोठी योजना राबवतो. आपल्या सगळ्यालाच माहित आहे की 700 कोटीची ज्या बार्शीला 5-10 कोटी रुपये सुद्धा कधी बजेटमध्ये मिळत नसायचे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, दोघांचंच मंत्रिमंडळ होतं. त्याच पिरियडमध्ये 700 कोटीला एका टोल्यात प्रशासकीय मान्यता आणली, 350 कोटीची टेंडर काढली. त्याचं काम पश्चिम बार्शीकडे जाऊन बघा, 60 पॉकल्यांच्या मशनीत जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे.
आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या कामात पहिल्या टप्प्यामध्ये तावडी पण आहे. आती झालं डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत या तावडीचं तळ तुम्हाला उजनीच्या पाण्यानं भरलेलं दिसेल. अशा पद्धतीने या ठिकाणी जास्त डिसेंबर जानेवारी त्या पिरियड पर्यंत जर पावसाळ्याची अडचण आली तर एखादा महिना मागं पुढे होईल, नाहीतर तावडीचं तळ भरल. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस 12,550 हेक्टर क्षेत्र या पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जे आपलं उर्वरित पाणी शिल्लक आहे त्याचे आपण 6,000 हेक्टर नव्यानं भिजावं ह्याची मागणी सातत्याने शासनाकडे केलेली आहे. त्याचा एक आपण मास्टर प्लॅन बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये धोत्र्याचा सुद्धा समावेश आहे. धोत्र आहे, उसळम आहे, खामगाव आहे, साकत आहे. तुम्हाला सुद्धा स्वप्नातला विषय वाटत असेल. बघा पठाण तुम्ही म्हणले सगळ्याला टिंगल वाटते, टिंगलच वाटते ना. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही तयार केलेला एक राजाराऊत नावाचा कार्यकर्ता करून घेतला. माझी एवढीच विनंती आहे, या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय नरेंद्र मोदींच्या, त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची जबाबदारी तुमची आहे मित्रांनो. आज 2,500 कोटी म्हणजे जोक नाही. मला सुद्धा स्वप्न पडले नाही वाटतं की एवढे पैसे बार्शीला आले. मी एवढ्या दिवस राजकारण करतो. कुठला रस्ता राहिला सांगा आपल्या अख्ख्या तालुक्यात कुठल्याही पाहुणेरावळ्याकडे जावा तुम्ही, सगळीकडे कामं चालू आहेत. बार्शी शहरात फिरले का? कुठं काय राहिले? आता सगळे बागा झाल्या, स्टेडियम झाले, रस्ते झाले. सगळ्यात महत्वाचं बार्शी नगरपालिकेला सुद्धा 296 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली, त्याचं सुद्धा काम चालू झालं. बार्शीतल्या 100हून अधिक गावाला जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत जसं धोत्र्याला आपण मंजूर केली योजना, तशा योजना मंजूर केल्या. भविष्यामध्ये सुद्धा काही अडचणी येणार नाही, तुम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो की काय जणाला बऱ्याच माझ्या विरोधकाला वाटतंय ही काय तर आतीच बोलतं काय, परंतु मला जेवढं होतंय किंवा माझा अभ्यास मी मोठ्या प्रमाणामध्ये करतो आणि जे होणारं काम नाही त्याला तर जास्त डावचायची मला सवय लहानपणापासून. एखादं काम जर होत नाही असं कोण म्हणलं की मग तर माझं डोकं जास्त उठ आणि त्या कामावर मी जास्त लक्ष केंद्रित करतो. आज तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की तुम्हाला सुद्धा अतिशयोक्ती वाटेल. हे धोत्र्याचा तर विषय आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये उजनीच्या घेतलेलाच आहे. मी त्याची एक बैठक कपूर म्हणून सेक्रेटरी त्यांच्याकडे झाली आणि त्या सुद्धा टप्प्याला मंजुरी मिळते. ते पाणी आपण तावडीतनं उचलून खामगावच्या टिंबीवर घेतो, माळावरनं ढाळे पिंपळगाव धरणामध्येच पण सोडतोय आणि इकडे धोत्र्याला पण त्याचं पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी येणार आहे. आता मी मागं म्हणलं पण वादाच्या विषयामध्ये मी जात नाही. बरंच मी हात जोडले, सगळ्याला चांगले पैसे उपलब्ध करून देतो म्हणलं तरी माळावरच राहायची सवय. कोणी माझं ऐकायला तयार नाही. कारण माझं सगळ्याला प्रामाणिक मत आहे की आपल्याला 25 एकर जमिनीपेक्षा 25 एकर एकदम खोकडफळी माळापेक्षा एक 10 एकर बागायची जमीन असलेली परवडती. त्या 25 एकरचा काय उपयोग आहे का? त्यापेक्षा 10 एकर तुम्ही बाग लावा की, मग द्राक्ष करा, आंबा करा, काय करा ती करा, लिंबोणी करा, जी काय असेल ती फळबागा करा. परंतु पाणी ह्या गावामध्ये झालं पाहिजे. मी बरंच आबवतोय पण मला काय ते आता तुमचा वादाचा विषय होता, तलावाचा विषय काढला की मी त्यात पडत नाही. तुम्हाला जेव्हा योग्य वाटत तेव्हा तुमचं तुम्ही मला, बरोबर आहे. आता मी 10 वर्ष झालं मी गोखतोय. आता 37 साठवण तलाव मी मंजूर केलेत बार्शी. 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. तुम्ही जावा पांढरीला, बघा किती पाणी. शेवटी पांगरीला त्याचं पाणी पुरवठा चालू झाला, लोकांना प्यायला पाणी दिलं. लाडोळ्याला जावा, काम पूर्ण झाले. उकडगावला जावा, पिंपळवाडीला जावा, आगळगावचं काम, उपळाईचं काम, पानगावचं काम, रातंजन आहे, मालेगाव आहे, त्याचबरोबर रौळगाव आहे, ही सुरडी आहे. ही सगळी गावं तुम्ही जाऊन बघा. सगळ्या गावाला पाझर तलावाचं तुम्ही साठवण तलावात रूपांतर. आता जामगावला पण मंजूर केलाय. आणखीन 37 आपण मंजूर केल्यात. 100 साठवण तलावाचं माझं टार्गेट आहे. 5 वर्षात मी ती पूर्ण करतो. पण तुम्ही त्याच्यामध्ये महाग राहिलेले. विचार करा, मी काय जबरदस्ती माझी कधीही आयुष्यात शेतकऱ्यांवरती होणार नाही. तुमच्या जर हसत खेळत मुखात ना आलं त्याचा विचार करू आपण. आणि ही चांगलं काम जर होणार असेल आणि पाणी जर या भागामध्ये होणार. आता मी फिरतोय, प्यायला जर पाणी नसेल ह्याच्यापेक्षा दुर्दैव कुठला. आणि दुर्दैवानं दुष्काळ आहे सगळीकडे राज्यामध्ये, ही गोष्ट मी ओळखू शकतो. परंतु आपल्या उजनीला सुद्धा तुम्ही माहिती घ्या. मी 40 वर्षाचा पाठीमागचा आढावा घेतला होता. फक्त 4 वेळेस उजनी कोरडं पडलं होतं, म्हणजे पाणी पूर्ण संपत आलेलं होतं. कोरडं म्हणजे जे काही पाणी द्यायचं शेतीला ते देता येत नव्हतं.
आता 45 वर्षात मी अभ्यास केलाय, 5 वेळेस उजनीला ही आतासारखी परिस्थिती आलेली आहे. परंतु कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे, त्याचं काम सरकारनं हातामध्ये घेतलेलं आहे. त्याला सुद्धा जागतिक बँकेचा निधी मंजूर झालेला आहे. त्याला 3000 कोटीची तरतूद त्या ठिकाणी निधी वितरित केलेला आहे. ते काम पूर्ण होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाकांक्षी जी योजना आहे, जी मराठवाड्याला पाणी जाणार आहे, 23.66 TMC पाणी जाणार आहे मराठवाड्याला सुद्धा. आणि हे पाणी जात असताना आपल्या वरच्या पट्ट्यातनं असंच चोराखळी वगैरे या मार्गावरनं पाणी जाणार आहे. नक्कीच वाहून जाणारं पाणी उजनीला ज्यावेळेस आपण 10 वर्षातनं 8-9 वर्ष 200 TMC पाणी खाली वाहून जाते. वाहून जाणारं पाणीमध्ये आपण ज्यावेळेस आपल्याकडे दुष्काळ असतो त्यावेळेस ती पाणी सोडून आपली हिंगणी, जवळगाव, बाबळगाव, टाळेपिंपळगाव, कळमवाडी ही धरणं आपण भरून घेऊ शकतो. आणि आता तुम्ही पठाण म्हणल्याप्रमाणे पर्क्युलेशननं तुम्हाला जरी दोन्ही तलाव भरले तर नक्कीच सगळ्या गावाला आपला फायदा होणार आहे. आणि अशा पद्धतीनं भविष्यात जर काम करायचं म्हणलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सरकारच्या पाठीशी उभा राहावं लागणार. केंद्र सरकारच्या माध्यमातून आज मी तरी काय उड्या मारतोय, मी गेलो की तिथं पेन थांबला नाही, पटापटा सह्या झाल्या, निधी मिळाला, काम करू शकलो. भविष्यात जर आपण या ठिकाणावरनं खासदार निवडून दिले, अर्चनाताई पाटलांना जर आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं, निश्चितपणानं आपल्याला कोणीही नाही म्हणणार नाही. एकतर कधी नाही म्हणलं नाही, भविष्यातही नाही म्हणलेलं नाही. परंतु आपल्या तालुक्याला जर त्यांनी सगळ्यांनी जर एवढं कवचकंडलो दिले असतील किंवा मायाचा हात दिला असेल तर नक्की आपण सुद्धा त्याची उतराई करणं आपली सगळ्यांची बांधवांना जबाबदारी आहे. कुठेही किंतु मनामध्ये न ठेवता ही काही गावातली निवडणूक नाही मेजर साहेब, हे तुमचं गावातला विषय नाही. गावामध्ये गट तट ही 5वीला पुजले. ग्रामपंचायतला कधी 6 महिने ही पाहुणा ह्याच्या गाडीवर असतं की लगेच त्याचा वाद झाला, नवीन पाहुणा झाला की 6 महिन्यात दुसऱ्या पाहुण्याच्या गाडीवर असतं. ही काय परंपरा कधी माझ्या जन्माच्या अगोदर पण होती, आता पण आहे आणि उद्या पण आहे. परंतु एका पिढीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या तालुक्यात. जर पाणी नसल तर त्या तालुक्याचं किती वाटोळ होतंय वस्तुस्थिती. आज पाण्याचा विषय महत्वाचा आहे. पाण्यावरती आपल्याला मोठं काम करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून सगळेजण विचार करा. आपली पोरं पुण्या मुंबईला चाललेली आहेत MIDC मध्ये कामाला. आज बार्शीमध्ये आपली MIDC कास पकडते. नवीन उद्योग त्या ठिकाणी उभारायला लागलेले आहेत. तिथं लाईटची सोय केली, तिथं पाण्याची सोय केली. वैरागला एक MIDC आपण नवीन करायला लागलोय, उपळायला एक MIDC आपण नवीन करतोय. अशा रीतीनं आपल्या इथं पण उद्योगधंदे उभारतात. सोयाबीनचा प्लांट उभारलाय. बार्शीमध्ये ज्वारीच्या मशनी सुद्धा जवळपास 15-16 मशनी झालेल्या आहेत. कडब्याच्या मशनी वाढलेल्या आहेत. डाळीच्या मशनी वाढायला लागलेल्या आहेत. सगळीकडनं उद्योगाचं जाळं पण विणलं चाललेलं आहे. उद्योग पण उभारतात. पाण्याचा पण विषय आपला हाताळा चालला किंवा त्या योजना जलद गतीनं काम या ठिकाणी सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टीला विचार करण्याकरता गाव पातळीवरचं राजकारण थोडं बाजूला ठेवा. सगळ्या गावांनी एकत्र येऊन या ठिकाणी जर लवकरात लवकर पाणी जर आपल्याला उजनीचं घ्यायचं असेल तर आपल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना पंतप्रधान बनवणं, राज्यामध्ये आपल्या विचाराचं सरकार आणणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर एक साखळी असेल तर काम करण्यामध्ये सोपं, कुठला गतिरोधक रस्त्यावर राहत नाही. तेवढा गतिरोधक होऊन देऊ नका एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि मला पूर्णपणे खात्री की धोत्र्यातल्या मंडळीने काम सांगितलं आणि मी नाही म्हणलोय असा विषय कधी झालेला नाही. मग मी जर तुमच्याकडनं हात जोडून विनंती करत असेल अर्चनाताई पाटील यांना भरपूर लीड या गावातनं द्या तर मला वाटत नाही कोणी मला नाही म्हणणार नाही. त्यामुळं मी आशावादी आहे आपण सगळेजण चांगलं मताधिक्य द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आपला खासदार, हक्काचा खासदार या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करण्याकरता आपण निवडून द्यावा एवढी विनंती करतो. ना आपण एवढं मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपतो. टाइम तुम्ही बोला. बार्शी तालुक्याचे विकास रत्न आमदार आणि भावी मंत्री राजाभाऊ राऊत आणि माझे वडील ग्रामस्थ मला पाणी आणू आणि वरिष्ठ ग्रामस्थ आणि सगळे माझे बालमित्र मित्रांना सर्वांना विनंती आहे आपण आल्याबद्दल धन्यवाद. आणि दुसरे म्हणजे की थोडक्यात सांगायचं म्हणजे की माझी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. भाऊच्या भावनेचा किंवा कामाचा विचार करून आपण सर्वांना अर्चनाताई पाटील यांना भरघोस मताने
आणि दुसऱ्या गावामध्ये लीड मिळावं ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह आहे घड्याळ. तरी घड्याळ चिन्हावर कचाकच बटन दाबून आपल्या दुसऱ्या गावातनं लीड मिळावा ही सर्वांना हात जोडून विनंती आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आज प्रचारार्थ बार्शी तालुक्याचे आमदार आपल्या राजभाऊ विजय सुरुवाती हे करत आपल्या गावचे चेअरमन बापूराव लांडे हे करत. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रचारार्थ या ठिकाणी बार्शी तालुक्याचे आमदार राजभाऊ राऊत तसेच भाऊसाहेब, आपले ग्रामपंचायत सदस्य, जमलेले सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. आणि आज आपल्या गावामध्ये त्यांच्या प्रचाराचा नारळ सुद्धा फोडून आपण बहुमतानं त्यांना निवडून द्यायचं आहे ह्या उद्देशानं ह्या त्या ठिकाणी आलेले आहेत. तरी मी ज्यादा न बोलता आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून त्यांना मतदान करावं अशी विनंती करून पुढे भाऊसाहेब आपल्याला 4 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करतील. बरं, भाऊच्या या ठिकाणी आपल्याला 4 शब्द सांगतील अशी त्यांना विनंती. उपस्थित धोत्र्यामध्ये आता पलीकडे गावात पण एक बैठक झाली. आज या ठिकाणी बैठक आपण लांडी वस्तीवरती घेतोय. परंतु माझी अशी इच्छा आहे की आता दोन्ही बैठका एकत्र एका दिवशी घेण्याची मला संधी मिळेल अशी आशावादी आहे मी. आज उपस्थित सर्व वस्तीवरील माझी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, चेअरमन, माझे सैनिक, सर्व देशासाठी सेवा केलेले सर्व मेजर साहेब या ठिकाणी उपस्थित. आज या ठिकाणी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची देशाची निवडणूक आपल्या सगळ्यांसमोर आलेली आणि या निमित्तानं मी अगोदरही आता कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं भाषण केलं किंवा मनोगत व्यक्त केलेलं आहे. मी माझे विचार तर सगळ्यांसमोर बार्शी तालुक्याच्या बाबतीमध्ये मांडलेले, परंतु ही निवडणूक एकदम आपल्या देशाचं भवितव्य ठरविणारी ही निवडणूक आपल्यासमोर आहे. आज माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या हेतून आपण या ठिकाणी सगळेजण एकत्रित जमलेलो. आज या ठिकाणी सैनिक म्हणल्यानंतर मोदी साहेब आणि मोदी साहेबांचं सैनिक हे समीकरण माझ्या माहितीप्रमाणे फार जुळतंय. कारण देशाच्या ज्यांनी सीमा सुरक्षित ठेवण्याचं जे कार्य केलेलं अशा सर्व सैनिकांचा फार मोठा गौरव करणारा या देशाचा एकमेव पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातंय. आणि खास करून या गावामध्ये बरीच सैनिक मंडळी या ठिकाणी आहे, उपस्थित पण सैनिक या ठिकाणी आहेत. आज सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो. यात ही देशाची निवडणूक असताना आपल्या तालुक्याचं सुद्धा भवितव्य या निवडणुकीच्या निकालावरती फार मोठा अवलंबून आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यालाच माहित आहे की धोत्रेकरांनी काय मागितलं आणि मी नाही म्हणलं असा विषय माझ्यासमोर तर कधी आलेला नाही, भविष्यात पण येणार नाही. मग कुठलाही विषय राहू द्या की आपला प्रमुख रस्त्याचा विषय असेल, पाणी पुरवठा योजनेचा विषय असेल, दलित वस्तीचा विषय असेल, आपल्या या ठिकाणी ह्या सभागृहाचा विषय असेल, आता देवीच्या सभागृहाचा विषय सुद्धा मी लवकरात लवकर ती पुढच्या एक 15-20 दिवसानंतर जेव्हा आचारसंहिता संपन्न तो विषय त्या ठिकाणी मार्गी लावतोय. आणि खास करून ज्या आपण सातत्यानं शेतकासारखी पाण्याची वाट पाहता बसता बांधून की मग मी त्या ठिकाणी म्हणलं की टँकर दिला म्हणून तुम्ही टाळ्या वाजवणं ही सुद्धा माझ्यासारख्याला शोभनीय गोष्ट नाही. लोकप्रतिनिधी या नात्यानं मी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी पाणी मिळवत असताना आपल्या सगळ्यालाच माहित आहे की आज एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना बार्शी उपसा सिंचन योजना त्याचं फार मोठं प्रगतीपथावरती काम चालू आहे. आणि आपल्या तावडीच्या तळ्यामध्ये डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यामध्ये तळं आपलं उजनीच्या पाण्यानं जे स्वप्न पाहिलं होतं फक्त बार्शीतनं त्याचं साक्षात प्रत्यक्ष स्वप्न जे आपलं साकार होणार आहे त्याचा दिवस डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे. आणि त्यामुळं धोत्र्याला माझी विनंती आहे
मी तिसरा टप्पा जे पहिला दुसरा टप्पा आता पूर्ण होतोय, तिसऱ्या टप्प्यामध्ये जी शिल्लक पाणी आपलं राहिलेलं आहे त्याचं 6000 हेक्टरचं नियोजन केलेलं आहे आणि त्या 6000 हेक्टर मध्ये वाळू धोत्र सुद्धा घेतलेलं आहे। एवढे दिवस झाला आपण नाही झालेले पाण्यासाठी आणि सगळं भविष्य आपलं भविष्यात येणाऱ्या सरकारवरती अवलंबून, कारण आपण असंख्य सरकार पाहिलेत, असंख्य माणसं पाहिलेत, सगळ्याकडे आपण मी सुद्धा पाण्यासाठी मला पण शेत जमीन आहे, मला पण वाटतंय माझं पण बारमाही बागायत हो। आज किती जरी केलं विहिरीला पाणी म्हणलं तर ती काय उन्हाळ्यात पाणी पुरत असते, शेवटी एक मजबूतच पाणी आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते उजनीशिवाय आपल्याला पर्याय नव्हता। 12,550 हेक्टर क्षेत्र त्यामध्ये भिजतंय आणि उर्वरित जे 6000 हेक्टर क्षेत्र आपलं शिल्लक राहिलेलं आणखी भिजायचं, त्याच्यामध्ये खामगाव या भागातलं खामगाव, धोत्र आणि कुसळम या तिन्ही गावाचा समावेश केलेला आहे। तुम्हाला कागदपत्र पाहिजे असेल तर माझ्याकडे देतो सगळी, परंतु ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या गोष्टी, ह्या स्वप्नातल्या गोष्टी आहेत। मी स्वतः एक लोकप्रतिनिधी, चळवळीतला कार्यकर्ता किंवा रात्रीचा दिवस काम करणारा कार्यकर्ता नाही, त्या उचकुटीला हात घालणारा माणूस आहे। जी नाही होत काम त्याला जास्त हिसक घेतो, ही माझी प्रवृत्ती पद्धतच आहे कामाची। एखादं कोणी म्हणलं नाही लय जड काम आहे मग तर ते हातात घेतलंच म्हणायचं आणि असलं काम आपण हातात घेतो। मला मान्य आहे की गावातले मतभेद, गावातल्या तंटा, ग्रामपंचायती ही माझ्या जन्माच्या अगोदर होत्या, आज आहेत, उद्या पण राहणार, परंतु कुठला तरी या ठिकाणी जी काय आपल्या एका पिढीचं नुकसान झालेलं आहे ते येणाऱ्या पिढीचं नुकसान टाळण्याकरता आपल्याला जे पाण्याचा मुख्य प्रश्न आहे त्याच्यावरती भर द्या। निवडणुकीत काय ग्रामपंचायतीत कोणाला कोणी उठाड काढलं की परत कोणाला कुठं चितपट करणार आहे, डावपेच होणार आहेत सर, काय हे काय मी जरी सांगितलं तरी तुम्ही काय ऐकत नसता, कोणीच ऐकत नसते, पण ही निवडणूक आहे देशाची, राज्याची आणि तालुक्याच्या भवितव्याची। आज एवढा मोठा पाण्याचा विषय, उजनीचं पाणी आपण या ठिकाणी साक्षात उतरतंय, असं नाही की मंजुरीच मिळलंय आणि कुठं काय केलंय, प्रत्यक्ष काम चालू आहे। रेल्वेचं सुद्धा 5 कोटी रुपये क्रॉसिंगचे भरलेले, आता रेल्वे क्रॉसिंग होते, क्रॉसिंग झाली की तावडीच्या तळ्यात पाणी आपल्या शेतापासून पलीकडे पडतंय, तिथनं उचलून खामगावच्या टिंबीच्या माळावरती घेतोय, माळावरनं धोत्र्याला पण येणार आहे, खामगावच्या पण तळ्यात जाणार आहे आणि ढाळे पिंपळगावला पण जाणार आहे, कुसळणला पण आपण पाणी देतो। म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट आपण केलेला आहे। त्याबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये पण आपण MIDC असेल किंवा छोट्या मोठ्या उद्योगाला फार मोठी चालना दिलेली आहे। एका बाजूने उद्योग भरारी घेत आहेत, एका बाजूने पाण्याचे विषय आपण सोडवतोय, दळणवळणाची साधनं आपण गाव पातळीवर सुद्धा आपण कमी पडत नाही। अंतर्गत रस्ते असतील, सभागृह असतील, पाणी पुरवठ्याची योजना असतील, जल जीवन मिशन आहे, मेन रस्त्याचा विषय, कुठला विषय राहिलाय मला सांगा। राहिला बँकेच्या बाबतीमध्ये कुठं अडचण येत नाही, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जिल्ह्याला 1900 कोटी रुपये शेतकऱ्याला वाटप केलंय, कुठंच अडचण नाही। आता पहिला अडचण होती तेव्हा चिंता असायची, आता अडचणीचा विषय ठेवला नाही। राहिला जेव्हा अतिवृष्टी होती तेव्हा सरकार पाठीशी आहे, केंद्र सरकारच्या आशीर्वादानं आज एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा, मला सांगा आपल्या तालुक्याला काय कमी केलंय? महाराष्ट्रामधला जर आकडा काढला आणि आपल्या बार्शीतला आकडा काढला, तुम्ही बघा 422 कोटी रुपये आपण 5 वर्षात आणले, 422, आता 62 कोटी वाटायचे राहिले ती पण वाटतोय आपण। आता तीव्र दुष्काळ पण मंजूर करून घेतला, येलो मोजाकचं करून घेतलंय, अतिवृष्टी केली, फळबागाचं अनुदान दिलंय, पीक विम्याचं दिलंय, कुठला मुद्दा राहिलाय कुठला बोलण्यासारखा? काय लोकप्रतिनिधी काम केलं नाही म्हणून पळून जातात, पण मला उद्घाटन करायला वेळ मिळत नसायचं, इतकी काम आपण या ठिकाणी केलं। कामाच्या बाबतीमध्ये आपण कुठंच कमी पडलेलं नाही। आज या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या, थोडाफार विषय आहे तो एक मुद्दा आणखीन मराठा समाजाच्या बांधवांचे, कारण या ठिकाणी लांडी वस्ती आहे, सुरजसाहेब मराठा समाज प्रामुख्याने सगळ्याच्या मनात वाटतं की आरक्षण। मित्रांनो, आरक्षणचा सुद्धा प्रश्न सरकारनं सोडवलाय, आता ह्याच्यामध्ये राजकारण शिरते। आता राजकारण तर करणारा मराठा समाज हा थोरला भाऊ आहे, नीट समजून घ्या विषय। मराठा समाजाची माणसं राजकारण करण्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या मराठा समाजाची, त्यामुळे राजकारणामध्ये ती प्राधान्याने पुढे असणारच आहेत आणि त्याला विरोध करायला कुठला तरी मराठा समाजाचाच माणूस आहे की दोघाला पण वाटते आमदार व्हावं, कुठला ना कुठला कडी करायला बसलाय त्याच्यावरती, मग काय जमत नाही म्हणलं की आरक्षणाचा कुठं ना बाहेर काढायचा आणि कुणाला तर बदनाम करायचं। ही पद्धत या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये झाली। मी त्या दिवशी सुद्धा भाषणामध्ये जरंगे पाटील त्यांना विनंती केली, कारण मी पण चळवळीतला कार्यकर्ता आहे, मराठा महासंघाच्या माध्यमातून काम केलेला कार्यकर्ता आहे, मला पण माहित आहे सगळा विषय, मी पण काट्या लाट्या खाल्लेल्या आहेत आणि
अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली आरक्षणामुळे झाली, त्यावेळेस सरकार झोपलं होतं का? कोणाचं सरकार होतं? आज कमीत कमी जरंगे पाटलांच्या उपोषणामुळं आज या ठिकाणी सरकारनं, शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांनी किंवा अजितदादांनी सगळी कागद 1870 पासूनच्या नोंदी आहेत कुणबीची. कधी सापडली का मला सांगा? कुणबीच्या नोंदीची तुमच्या पण सापडले असतील की लांडे परिवाराच्या? नाही सापडल्या का? आता आमच्या पण सापडल्या. कधी सापडल्या का? 70 वर्षात सापडल्या का? बघा कुणी हुडकून दिले? हुडकल्या कोणी? सरकारनं आदेश दिले ना कलेक्टरला. आदेश कोण देत असते? मग कुणबीचं झालं की 50-60% आता मिळायला लागली की सगळा. वरनं एकवर एक फ्री आणखीन 10% दिलं की ती पण टिकणार आहे. त्याचा पण चांगला सर्वे केला, घरोघरी जाता 6 लाख हरकती आल्यात, त्याच्यावर पण हिअरिंग चालू आहे. शेवटी घटना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे. सगळेजण म्हणतात संविधान व्यवस्थित राहिलं पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे, संविधानाप्रमाणे घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे. हीच लोक म्हणते ती बाबासाहेबांची घटना बदलायला लागली, हीच म्हणते ती. मग आता काय घटना बदलून काहीतरी गडबड करायची का? त्याला काहीतरी शेवटी लोकशाही पद्धतीनं काही ना काही गोष्टी स्टेप बाय स्टेपच करावं लागणार आहेत. आता कुणबीचे तर दाखले मिळायला लागलेले आहेत आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्या ऑफिसवर आता पण जाऊन बघा सगळे दाखले. त्यावेळेस पण 17,000 दाखले मी दिले, आता पण दाखले द्यायचं काम चालू आहे भरतीला वगैरे. कुठं आपण थांबलेलं नाही, परंतु कुठंतरी धचाम आता आपण ऐकतच नाही. हळू मधू सर मी आता ऐकतच नाही हल्ला, म्हणून कुठंतरी मिठाचे खडे टाकण्याचं काम चालू आहे बारशी. आता कशात ऐकतोय ह्यांना सांगा. मग आपल्या मराठा समाजामध्ये राजभाऊच्या अंगावर कोणाला तर सोडायचा प्रयत्न करायचा. शेवटी मी पण त्या चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे, मला पण माहित आहे माझ्या एवढं कोणी भोगलंय. पहिली शिवजयंती तर रावचळीवरच झाली, बार्शीत कुठं शिवजयंती झाली सांगा ना? कोणी केली ती? तुम्ही पण लहानपणापासून येता जातो की आठवत आहे ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 72ला झाली आणि 81 झाली पहिली शिवजयंती रावचळीवर झाली बार्शी. कुठं होती सांगा? होती का? मराठा महासंघाची शाखा मी वयाच्या 16 वर्षी भोसले चौकात काढली. मारुती काकडे आम्ही सगळी, बाळासाहेब गावाने आम्ही. होतं कोण? आता ह्यांना पुळका येते का? ती बघतो ना मी काय करायचं काय. त्याच्यामुळं कुठेही विषय भरकुटून जाऊन देऊ नका. शेवटी मग आम्ही सांगितलं की मूळ मुद्दा पाहण्याचा आहे. आरक्षण तर ही काय मिळालेलं आहे कुणबीतनं, केंद्र सरकारच्या त्या लिस्टमध्ये ज्या ओबीसीच्या जाती त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट आहे. नव्यानं आणखीन मराठा समाज जो राहणार आहे त्याला पण मिळालेला आहे. भविष्यात आणखीनही त्याच्यात अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, सारथी योजना आहे, असंख्य. त्याचबरोबर विश्वकर्मा ओबीसी करता योजना केलेली आहे. समाज कल्याणच्या माध्यमातून दलित समाज बांधवांना योजना आहेत. सरकार आपलं जे देशातलं सरकार आहे ना, भारत सरकार, तुम्ही कुठं पण बघा. आणि मोदी साहेबांनी तर ह्याच्यामध्ये जास्त भर घातली आहे. 80 कोटी लोकांना धान्य देणं, उज्ज्वला गॅस असेल किंवा जलजीवन मिशन असेल, कुठल्या योजनेमध्ये आपलं सरकार कमी? जगाच्या पाठीवर एकमेव देश असेल तुम्हाला सांग, अभ्यास करून चालणार. पोटात जन्माला बाळ यायचंय, मूल तयार व्हायला तिथनं जी काळजी घेत आहे, मेलेल्या माणसाच्या मातीला पैसे देण्यापर्यंत काळजी घेणारं सरकार आहे. जगात कुठंच नाही. बाकीच्या दुसऱ्या देशात बघा खाण्यापिण्याची वांदी ती शेजारच्या देशात. टीव्ही संध्याकाळी हिंदी चॅनल बघत जाऊ काय परिस्थिती. ती तर परिस्थिती कोरोनासारखी भयानक परिस्थिती आली. कोरोना काळामध्ये पण आपण काम चांगलंच केलं आणि भयानक परिस्थिती आली सुद्धा देशाची अर्थव्यवस्था बिघडून दिली नाही. मग एवढं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण राहणं हे आपल्या सगळ्यांची मित्रांनो जबाबदारी आहे. कुठलाही किंतु गाव पातळीवरची निवडणूक देश पातळीवर नेऊ नका. देशाचे शेवटी पंतप्रधान आपल्याला महत्वाचा आपला. आणि मला सांगा, आपण नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं नाही, नेमकं दुसरं कोणाला करायचं नाव सांगा मला. सांगा दुसरा पंतप्रधान सांगा की. नाव आहे का आपल्याजवळ? बापू आहे का नाव? सांगा मेजर साहेब, दुसरं नाव सांगा मला. मग नेमकं पंतप्रधान कोण व्हायला पाहिजे? सगळ्यांची इच्छा आहे ना, मग त्यांना मत कुणाचं मिळालं पाहिजे? आपल्याला. म्हणून अर्चनाताई पाटील महायुती आहे, घड्याळ चिन्ह आहे. आणि या अर्चनाताई पाटील ह्या सुद्धा त्याच चळवळीतलं काम करणाऱ्या महिला आहेत. जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होत्या. आता ही बार्शीत काय झालं, उमेदवारी एकाची चर्चा, दुसरी उमेदवारीच नव्हती. शेवटी मला पण उभारा म्हणत होते, पण मी म्हणलं माझा तालुका मला महत्वाचा आहे. शेवटी ताईंना मी स्वतः उमेदवारी ताईंना घेतलेली. आणि या ठिकाणी त्या चळवळीतल्या महिला बचत गटाचं 1 नंबरचं काम आहे. आता मला सांगा, मी काम केलेलं आहे 18 महिन्यामध्ये 2,500 कोटीची बेरीज लागली.
2,500 कोटी पाण्यासहित सगळं पाणी, MIDC, रस्ते, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, तुळजापूर रस्ता, बार्शी शहर, सगळा जर हिशोब केला तर 2,500 कोटीपर्यंत आकडा. विरोधी पक्षाने किती 1 कोटी तर दिले का? 1 कोटीचा निधी बार्शीला मिळाला का मला सांग. मग मी कुणामुळे करू शकलो? नरेंद्र मोदी तिथं होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, फडणवीस इतके दिवस रस्ता का झाला नाही? आघाडी सरकार होतं का ना 2.5 वर्ष सुरुवात, आपण आमदार राहिलो, झाला का रस्ता तेव्हा? ही मुख्यमंत्री झाल्यावर पैसे मिळायला लागले की आपल्याला, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, नाहीतर आपण पण गोट्यानंच फिरलो असतो. शेवटी काम कोण करतंय ह्या सुद्धा गोष्टीचा विचार करा. आणि मी काय एवढं तळमळीने सांगायला लागलं की मला काळजी काय वाटते, कुठं जर खोसपट त्या ग्रामपंचायतीचं काढू नका बरं का. मी आहे, काळजी करू नका. माझ्या सगळा विषय लक्षात असतो. मी काय इतका 30 वर्ष झालं राजकारण करतोय. योग्य वेळी योग्य गोष्टी होत्याल, फक्त त्याला काय थोडं भगवान की जर देर आहे अंधेर नाही, त्या पद्धतीनं सगळं व्यवस्थित होईल, तुमची मनं जुळत्याल, सगळा विषय होईल. फक्त ती थोडंफार काही तेढ झालेले तो विषय आपण कसा पण निपटू, परंतु या देशाच्या निवडणुकीकडे मात्र आपण दुर्लक्ष करू नका. अर्चना ताईला आपण चांगल्या मतानं, कमीत कमी माझी अपेक्षा, एवढं धोत्र्याचा लाड केलाय की कल्पना करू शकत नाही. कमीत कमी 400-500 तरी बाळू मला मत जास्त या गावातनं द्या, एवढीच अपेक्षा करतो. आणि तुम्ही मत द्या, तुम्ही पण बघा हा पट्ट्या पण किती लवकर पाणी आणतं, तेवढंच तुम्हाला पण मी सिद्ध करून दाखवतो.